डू यू बिलीव्ह इन मॅजिक? या प्रश्नाने सुरुवात होते एका मॅजिकची. कुतूहलापोटी वाचक पुढे पुढे वाचत जातो आणि फायनली त्याला उत्तर मिळतं. ज्यांचा या मॅजिकमध्ये विश्वास बसतो त्यांना आयुष्यात नक्कीच काहीतरी मॅजिक मिळतं. जरा आपल्या लहानपणात डोकावून बघा. जादूने भरलेले रंगीबेरंगी सुंदर असे जीवन होते. हिरवे हिरवे गार गालीचे बघताना मन खुश होऊन जायचे. त्या सुंदर मखमालीवरती फुलराणी खेळत असे. लहानपणी दात पडला तरी मन एक्साईट होऊन जायचे. पडलेला दात घराच्या पत्र्यावर टाकल्यावर एक विश्वास असायचा की त्यावेळी एक परीराणी येईल आणि तो दात घेऊन जाईल. ख्रिसमसच्या रात्री सांताक्लॉसची वाट पाहताना झोप कधी लागली कळायचेही नाही. खेळण्यातले टॉम आणि जेरी हे सुद्धा परीकथेतले वाटायचे. त्यावेळी स्वप्नही आश्चर्यरित्या पूर्ण व्हायची आणि आपण जणू ताऱ्यांना स्पर्श करायचो, नाही का? हे परीकथेप्रमाणे जीवन आपल्यापैकी अनेक जणांनी अनुभवले आणि मग हळूहळू आपण मोठे होत गेलो. जबाबदाऱ्या, प्रॉब्लेम, ताणतणाव यांनी या परीकथेच्या जीवनाची जागा घेतली. लहान असताना परीकथेप्रमाणे वाटणारे हे जीवन हळूहळू न जाणो कुठे विरत गेलं. जीवनातलं मॅजिकच न जाणो कुठे निघून गेलं. जसे जसे आपण मोठे होत गेलो आणि आयुष्यातील हे रंग कुठे निघून गेले आणि का निघून गेले हे सांगतं द मॅजिक. लॉ ऑफ अट्रॅक्शनबद्दल बोलणाऱ्या द सिक्रेट या जगप्रसिद्ध पुस्तकाच्या लेखिका रोंडा बर्न यांचं याच सिरीजमधलं हे अजून एक पुस्तक, द मॅजिक. पुस्तकाची सुरुवात करताना लेखिका एक पुराण किंवा पवित्र शास्त्रामधील एक दाखला देते. ज्यांच्या जवळ आहे त्यांना अजून दिले जाईल, ज्यांच्याकडे नाही त्यांच्याकडून जे आहे तेही घेतलं जाईल. थोडंसं कन्फ्यूज वाटतं, बरोबर? हे म्हणजे श्रीमंत हा अजून श्रीमंत होत जाईल आणि गरीब हा अजून गरीबच होत जाईल असं म्हटल्यासारखं आहे, राईट? पण नाही. लेखिका सांगते या प्रसिद्ध वाक्यामध्ये एक गोष्ट मिसिंग आहे आणि द मॅजिकमध्ये याच मिसिंग असलेल्या गोष्टीचा अभ्यास केलेला आहे. कोणती आहे ही मिसिंग गोष्ट? काय आहे द मॅजिक? या प्रश्नाचं उत्तर एका गुप्त रहस्यामध्ये सापडते आणि ते म्हणजे ग्रॅटिट्यूड, कृतज्ञता. ग्रॅटिट्यूड हे ते हिडन सिक्रेट आहे. चला पुन्हा एकदा हे हिडन सिक्रेट वापरून सेम वाक्य पाहूया. ज्याच्याजवळ कृतज्ञता आहे त्याला अजून दिले जाईल, पण ज्याच्याकडे कृतज्ञता नाही त्याच्याकडे जे आहे तेही हिसकावून घेतले जाईल. पहा, मिळालं उत्तर. हजारो वर्ष उलटून गेली पण तरीही ही वचनं आजही तितकीच खरी आहेत. जर तुम्ही जीवनाबद्दल कृतज्ञ नसाल, जर तुम्हाला आपल्या आजूबाजूंच्या गोष्टींबद्दल कृतज्ञ व्हायला जरासाही वेळ मिळत नसेल, तर तुमच्याकडे आत्ता जे आहे तेही तुमच्याकडून हिसकावून घेतले जाईल. आणि हे एक अढळ असे सत्य आहे. जर तुम्ही कृतज्ञ असाल तर अबंडन्स तुमच्याकडे धावत येईल. हजारो वर्षांनंतरही ही वाक्य तितकीच खरी आहेत. जगातील कोणत्याही धर्मामध्ये, पवित्र धर्मग्रंथांमध्ये आपल्याला हीच शिकवण सांगितल्याचे आढळून येते. गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात, मला जे काही भक्तिपूर्वक अर्पण केले आहे ते मी आनंदाने स्वीकार करतो. महात्मा गौतम बुद्धही सांगतात, जगामध्ये जे काही चांगलं घडत आहे त्याच्या मागे आनंद आणि कृतज्ञता हेच भाव आहेत. मोहम्मद पैगंबर सांगतात, जर तू कृतज्ञ असशील तर मी तुला अजून देईन, पण जर तू कृतज्ञपणे वागलास तर तुला माझ्या क्रोधास सामोरे जावे लागेल. भगवान येशूही आपल्या प्रत्येक चमत्कारापूर्वी कृतज्ञता व्यक्त करत असत. जगामध्ये होऊन गेलेल्या प्रत्येक महात्म्याने
प्रत्येक थोर पुरुषाने या कृतज्ञतेची महती गायलेली आहे. जगामध्ये अनेक थोर अशा विभूती होऊन गेल्या ज्यांनी कृतज्ञतेद्वारे मानवी इतिहासात अतिउच्च स्थान प्राप्त केले. मग ते महात्मा गांधी असोत किंवा मदर तेरेसा, मार्टिन ल्यूथर किंग ज्युनियर असोत किंवा दलाई लामा, लिओनार्डो दा विंची, प्लेटो, शेक्सपियर, इमर्सन, चार्ल्स डिकन्स, अब्राहम लिंकन, न्यूटन, आइन्स्टाईन अशी कितीतरी उदाहरणे सापडतील. कृतज्ञतेची ही भावना आपलं जीवन संपूर्णपणे बदलून टाकेल. जीवन कसल्याही वाईट स्थितीत असो, कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी काही ना काही सापडेलच आणि ही कृतज्ञतेची भावनाच जीवनाचा कायाकल्प करेल. हे नक्की. तुम्हाला चांगलं आरोग्य मिळेल, धनसंपदा प्राप्त होईल, जीवनात आनंदाची उधळण होईल, कधीही न पाहिलेले यश प्राप्त होईल. अगदी कोणतीही इच्छा असो ती पूर्ण होईल. एकदा ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस सुरू केली की तुम्हाला आपोआप समजेल की एखाद्या गोष्टीची आयुष्यामध्ये कमी का आहे, आयुष्यात एखादी चुकीची घटना का घडत आहे. प्रत्येक दिवसाची सुरुवात जेव्हा कृतज्ञतेने कराल तेव्हा जीवनावर प्रेम करायला शिकाल. जीवन मोरपिसाप्रमाणे हलकं हलकं होऊन जाईल. पूर्वी कधीही न अनुभवलेला आनंद अनुभवायला मिळेल. कधीही कसलेही चॅलेंज आले तरी न डगमगता शांतपणे सामोरे जाल. दररोजचा अत्यंत अतिसामान्य वाटणारा दिवस आता मात्र मॅजिकल होईल, हे नक्की. आयुष्यामध्ये मॅजिक आणण्यासाठी लेखिका 2 अतिमहत्त्वाचे शब्द सांगते. अगदी कोणत्याही प्रार्थनेहूनही महत्त्वाचे असणारे हे शब्द, थँक्यू. तुम्ही इतर कोणतीही प्रार्थना नाही म्हटली तरी चालेल, पण हे कृतज्ञता व्यक्त करणारे शब्द म्हणायला विसरू नका. जितका या शब्दांचा वापर आपल्या आयुष्यामध्ये वाढेल तितकी आपल्या आयुष्यामध्ये भरभराट येईल, हे नक्की. हाच फॉर्म्युला आपलं विज्ञानही सांगते. न्यूटनचा लॉ सांगतो, एव्हरी ॲक्शन हॅज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. जर याला लॉ ऑफ ग्रॅटिट्यूड अप्लाय केला तर एव्हरी ॲक्शन ऑफ गिविंग थँक्स ऑलवेज कॉजेस अँड अपोजिट रिॲक्शन ऑफ रिसिविंग. जितके सिन्सिअरली आपण कृतज्ञता व्यक्त करू तितके जास्त आपण जीवनाकडून मिळवू. पुढे लेखिका काही प्रॅक्टिस सुचवते. पेन आणि कागद घेऊन शांतपणे बसा. जीवनातील प्रत्येक महत्त्वाच्या क्षेत्राकडे लक्ष द्या. मग तो पैसा असेल, हेल्थ असेल, करिअर असेल, घर परिवार असेल किंवा नाती असतील. यातील कोणत्या गोष्टी तुमच्याकडे भरभरून आहेत आणि कोणत्या गोष्टींची तुमच्याकडे कमी आहे, याकडे लक्ष द्या. आयुष्यामध्ये काही गोष्टी कमी आहेत याचा अर्थ आपण त्या गृहीत तर धरत नाहीत ना. होय, लॅक ऑफ ग्रॅटिट्यूड किंवा कृतज्ञतेच्या अभावामुळे आपल्याकडे आयुष्यामध्ये काही गोष्टी कमी प्रमाणात आहेत. जेव्हा तुम्ही कृतज्ञ नसता तेव्हा तुम्हाला ती गोष्ट कशी मिळेल, नाही का? तर तुम्हाला आयुष्यामधून काय अपेक्षा आहेत प्रत्येक डिटेल लिहून काढा. जसं की तुमच्या नात्याकडून असलेल्या अपेक्षा, तुमच्या करिअरमध्ये तुमच्या असलेल्या अपेक्षा, तुमच्या फायनान्समध्ये तुमच्या अपेक्षा, तुम्हाला हेल्थ कशी हवी आहे, या प्रत्येक एरियामध्ये जे तुम्हाला खूप इम्पॉर्टंट आहेत. जितकं स्पेसिफिक लिहाल तितकं चांगलं. उदाहरणार्थ, जर तुम्हाला एखादा चांगला जॉब हवा आहे तर त्या जॉबबद्दलची प्रत्येक डिटेलचा विचार, तुमच्या प्रत्येक गोष्टीतील अपेक्षा, जशा कामाचा प्रकार काय असेल, कामाचे स्वरूप कसे असेल, कंपनी कशी असेल, काम किती तास करेल, माझ्याबरोबरचे लोक कसे असतील, कामाचे लोकेशन कुठे असेल, कामात मिळणारी सॅलरी किती असेल, अगदी क्लिअर आणि स्पष्टपणे लिहून काढा. जर तुम्हाला प्रवास करायला आवडते तर त्या प्रवासाच्या साऱ्या डिटेल्स, जसे कोणते देश तुम्ही फिरणार आहात, किती वेळ फिरणार आहात, काय पाहणार आहात, कोणत्या गोष्टींना भेट देणार आहात, कुठे राहणार आहात आणि प्रवासाची साधनं कोणती असतील, हे मेन्शन करायला विसरू नका. तुम्ही एखाद्या परफेक्ट पार्टनरच्या शोधात असाल तर त्या पार्टनरच्या प्रत्येक डिटेल्स, त्या पार्टनरचे सर्व गुण
डिटेल्समध्ये लिहून काढा. जर तुम्हाला एखादी रिलेशनशिप इम्प्रूव्ह करायची आहे तर कोणती रिलेशनशिप इम्प्रूव्ह करायची आहे आणि तुम्हाला त्या रिलेशनशिपचं फ्युचर कसं असेल हे लिहून काढा. जर तुम्हाला हेल्दी बॉडी हवी असेल तर त्या हेल्थ किंवा बॉडीबद्दल सर्व काही डिटेल्स लिहून काढा. जर तुम्हाला ड्रीम होमची आवश्यकता आहे तर त्या ड्रीम होमच्या सर्व डिटेल्स लिहून काढा. तुम्हाला त्यामध्ये काय हवं आहे, रूम बाय रूम सर्व डिटेल्स लिहून काढा. त्याचप्रमाणे काही वस्तू जसे की कार, कपडे, काहीही असो लिहून काढायला विसरू नका. जर तुम्हाला काही अचीव करायचं असेल, जसं की एखादी एक्झाम पास करायची आहे, एखादी डिग्री हवी आहे, किंवा खेळामधील एखादा गोल असेल, किंवा बिझनेसमधील जसे डॉक्टर की मिळवणं, संगीतकार व्हायचे, लेखक व्हायचे, ॲक्टर व्हायचे, सायंटिस्ट किंवा बिझनेसमॅन व्हायचे, लिहून काढा. जितके स्पष्टपणे तुम्हाला या गोष्टी लिहिता येतील त्या गोष्टी लिहून काढा. जीवनामध्ये जी काही स्वप्ने असेल त्या स्वप्नांची एक लिस्ट बनवायला लेखिका आग्रह करते. जी काही छोटी स्वप्ने, मोठी स्वप्ने किंवा आयुष्यामध्ये या क्षणी काय हवं आहे, या महिन्यामध्ये मला काय अचीव करायचं आहे, किंवा या वर्षामध्ये माझी काही स्वप्न आहेत, सारी स्वप्न लिहून काढण्यासाठी लेखिका आग्रह धरते. लेखिका पुढे म्हणते, जसे जसे जितकं तुम्ही या गोष्टींबद्दल जास्तीत जास्त विचार कराल तितके आयुष्यामध्ये या गोष्टी येण्यास मदत होईल. आयुष्यात महत्त्वाच्या अशा सर्व गोष्टींची लेखिकेने वर्गवारी किंवा कॅटेगरी केलेली आहे. जसे शरीर आणि आरोग्य संपदा, काम आणि करिअर, पैसा आणि समृद्धी, नातेसंबंध, पर्सनल डिझायर्स किंवा मटेरियलिस्टिक थिंग्स. आणि अशा प्रकारे आपण यामध्ये आपल्या गरजेनुसार अनेक कॅटेगरी ॲड करू शकतो. जेव्हा आपण आपल्या स्वप्नांबद्दल क्लिअर होतो त्यावेळी आपण त्या स्वप्नांना एक डायरेक्शन देत असतो आणि ग्रॅटिट्यूडची मॅजिकल पॉवर आपण ती स्वप्न जीवनात खरी बनवण्यासाठी वापरू शकतो. या पुस्तकामध्ये लेखिकेने 28 वेगवेगळ्या मॅजिकल प्रॅक्टिसेस सांगितलेल्या आहेत. एका व्हिडिओमध्ये या 28 मॅजिकल प्रॅक्टिसेस शक्य नाहीत. पुढे येणाऱ्या काही व्हिडिओंमध्ये आपण या महत्त्वाच्या कॅटेगरींचा आणि त्यांच्या मॅजिकल प्रॅक्टिसेसचा अभ्यास करणार आहोत. तेव्हा पाहायला विसरू नका द मॅजिकचे पुढचे व्हिडिओ. आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका आपले मराठी मॅटर. धन्यवाद.